वाणिज्य व्यवस्थापन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाला विकसित भारत 2047 या ध्येयाकडे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 2 दिवसीय तृतीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचा जळगावात उत्साहात आणि दिमाखात शुभारंभ करण्यात आला. कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन मुंबई आणि युनिव्हर्सिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन गुजरात यांच्या सहकार्याने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कॉमर्स मॅनेजमेंट अँड इनोव्हेशन रोडमॅप टू विकसित भारत 2047 हा परिषदेचा मुख्य विषय आहे. या उद्घाटन समारंभ आज दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मौखिक स्वागताने झाली. त्यावेळी प्राचार्य तथा परिषद संयोजक प्राध्यापक राकेश चौधरी यांनी स्वागतपर भाषण करत उपस्थित मान्यवर प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्योगपती अशोक जैन, परिषद अध्यक्ष शिरीषदादा चौधरी, डॉक्टर बाबनराव तायवडे, की नोट वक्ते तानसेन चौधरी, डॉक्टर आशिष दवे आणि डॉक्टर कुलदीप शर्मा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यानंतर परिषदेचे प्रोसिडिंग पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. विविध संशोधकांच्या निबंधांचा समावेश असलेले हे पुस्तक शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शन ठरणार आहे. As this is the moment where we remember all the works, deeds and the ideas of Lok Sevak Madhukarrao Chaudhary, who has dedicated his 30 years to the politics. आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयाचे जे प्राध्यापक असतात, या प्राध्यापकांमध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या 2 फील्डमध्ये जे नवीन चॅलेंजेस दररोज उभे राहतात, त्या नवीन चॅलेंजेस बद्दल अत्याधुनिक नॉलेजचा प्रचार आणि प्रसार करणे, त्यांना त्याविषयी एक्सपर्ट लोकांकडनं मार्गदर्शन करणे आणि या सर्व चॅलेंजेसला प्राध्यापकांनी स्वतः फेस करून चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडविणे हा प्रमुख हेतू अशा प्रकारच्या या कॉन्फरन्सचा असतो. आणि म्हणून फक्त आपल्या राज्यातल्या प्राध्यापकांनीच आपसामध्ये विचार विनिमय न करता इतर राज्यातील प्राध्यापकांना सोबत घेऊन ही संकल्पना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धिंगत करणे ह्या हेतूने आपलं महाराष्ट्रातील कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन आणि गुजरातमधील कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन या दोघांनी मिळून या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. 2 दिवस ही कॉन्फरन्स चाललेली आहे. 50 रिसर्च पेपर आलेले आहे. 120 प्रतिनिधी यामध्ये 2 दिवस डेलिब्रेशन करणार आहेत. आत्ताच आपण बघितलं की आमच्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उद्योगपती, आपले जळगाव निवासी अशोकजी जैन या ठिकाणी येऊन गेले. संजय सावकारेजी या ठिकाणी येऊन गेले. व्हाईस चान्सलर येऊन गेलेले आहे. आता बीजभाषण चौधरींचं होणार आहे. आणि त्यानंतर या सर्व आलेल्या संशोधन पेपरचं वाचन होऊन उद्याला सकाळी प्रमुख पाहुण्यांसोबत एक पॅनल डिस्कशन ज्याला आम्ही म्हणतो की त्या पॅनल डिस्कशन मध्ये एक्सपर्ट लोक हजर राहतील. आमचे प्राध्यापक त्यांना विविध प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांवरती पॅनल डिस्कशन मध्ये जे एक्सपर्ट लोक सहभागी होतील ते त्यांच्या समस्यांचं निराकरण करून एक आधुनिक ज्याला आपण म्हणू की ज्ञान सध्याच्या चॅलेंजेसला कसं फेस करायचं याविषयी ते अद्यावत होतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि जी काही भर पडेल त्याचा फायदा या आमच्या नवीन पिढीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून ही कॉन्फरन्स या लोकसेवा मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज या दोन्ही कॉलेजनी मिळून या ठिकाणी घेतलेले आहे. या संस्थेचे अध्यक्ष मान्य शिरीषदादा चौधरी, त्यांचे प्राचार्य संपूर्ण आमचे प्रमोद चौधरी जे सेक्रेटरी आहेत
या सर्वांच्या आणि प्राचार्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण समूहाच्या आर्थिक प्रयत्नाने ही या ठिकाणी यशस्वी होते आहे. हे आमच्या संघटनेकरता, असोसिएशन करता फार गर्वाची बाब आहे.